ग्रीक मायथॉलॉजीतील सर्वात हृदयस्पर्शी कथा म्हणजे ऑर्फेयस आणि युरिडिसी यांची. ऑर्फेयस हा अद्भुत गायक आणि वीणावादक होता. त्याचा आवाज इतका सुंदर होता की देव, मानव, झाडं, प्राणी सगळेच लुब्ध होऊन त्याचं संगीत ऐकायचे. पण एके दिवशी त्याची प्रिय पत्नी युरिडिसी सर्पदंशाने अचानक मरण पावली. ऑर्फेयस दुःखी झाला. त्याचं मन तुटलं. त्याने ठरवलं युरिडिसीला कसंही करून परत आणायचं. त्यासाठी तो थेट पाताळात गेला. तिथे त्याने त्याच्या संगीताने मृतात्म्यांना शांती मिळवून दिली. म्हणूनच पाताळाचा राजा हेडेस आणि त्याची पत्नी पेर्सिफोनी हे दोघे इम्प्रेस झाले आणि त्यांनी ऑर्फेयसला एक अट ठेवून युरिडिसीला परत नेण्याची परवानगी दिली. शी विल फॉलो यू, बट डू नॉट लुक बॅक. ती तुझ्या मागून येईल, पण तू पाठी बघायचं नाही. ऑर्फेयस तिथून निघाला. युरिडिसी त्याच्या मागे चालत होती. पण शेवटच्या क्षणी शंका, भीती आणि असह्य प्रेमामुळे त्याने शेवटी मागे वळून पाहिलं आणि युरिडिसी कायमची नाहीशी झाली. कायमच्यासाठी त्याच्यापासून दुरावली. लव्ह इज पॉवरफुल, बट डाऊट कॅन डिस्ट्रॉय इट. या कथेतून आपण शिकतो, कधीकधी प्रेम म्हणजे फक्त धीर धरणं असतं. शंका, अधीरता आणि भीती हे प्रेमाचं खरं नुकसान करतात. कदाचित म्हणूनच म्हणतात की ट्रस्ट इज द फायनल टेस्ट ऑफ लव्ह.